नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे लहान मुलांपासून मोठ्या माणसांपर्यंत आवडणारी अशी पावभाजी झटपट बनवायची कशी ती आज आपण बघणार आहोत. पावभाजी ही डिश बनवण्यासाठी कमी मेहनत लागते आणि झटपट बनणारी डिश आहे. मार्केटपेक्षा चविष्ट आणि चमचमीत पावभाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया आपण. फ्लावर, बटाटा मी पाण्यामध्ये ठेवला काळा पडू नये म्हणून. गाजर, कांदा, शिमला मिरची, बीट, मटार, टोमॅटो, आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट, हळद, जिरे, मीठ, पावभाजी मसाला, तिखट मसाला आणि बटर. इथे मी एक कुकर घेतला आहे आणि यामध्ये आपण सर्व भाज्या आहेत त्या घालून घेणार आहोत. तर मी पहिल्यांदा यामध्ये फ्लावर घालते आणि यामध्ये बटाटे घालते, गाजर, मटार आणि बीट घालते मी. बीटने पावभाजीला छान कलर येतो, त्यामुळे बीट घालायचे. आणि 2 ग्लास पाणी घालते आणि भाजी व्यवस्थित करून घेते मी चमच्याने. इथे आपण आता कुकरचे झाकण लावून घेऊया आणि कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे भाजी ही छान शिजली जाईल. ही बघा, इथे भाजी छान शिजली आहे आणि मी इथे एक मॅशर घेतले आहे. याने मी आता ही भाजी मॅश करून घेणार आहे. ही भाजी इझिली मॅश होते कारण कुकरला आपण 3 शिट्ट्या घेतल्या होत्या. हे बघा, इथे ही भाजी अशी मॅश झाली आहे. आता आपण या भाजीला फोडणी घालून घेऊया. इथे मी एक कढई घेतली आहे आणि त्यामध्ये मी तेल आणि बटर घातले आहे. तेल आणि बटर गरम झाल्यानंतर यामध्ये आपण आता जिरे घालून घेणार आहोत. जिरे छान तडतडल्यानंतर यामध्ये मी आता कांदा घालते. कांदा हा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असा भाजून घ्यायचा आहे. हे बघा, कांदा छान असा गोल्डन ब्राऊन झाला आहे. आता मी यामध्ये आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ती मी घालून घेते आणि परतून घेते. आलं लसूण पेस्टचा कच्चटपणा हा निघून जायला पाहिजे, त्यामुळे छान अशी भाजून घ्यायची आहे. आता मी यामध्ये टोमॅटो घालते. टोमॅटोला परतून घेते मी. आता आपण यामध्ये मसाले घालून घेऊया. सर्वात आधी मी 2 ते 2.5 चमचे लाल तिखट मसाला घालते. 1 चमचा हळद घालून घेते. पावभाजी म्हटलं की पावभाजी मसाला असणारच, तर मी 2 चमचे पावभाजी मसाला घालते आणि यामध्ये मी शिमला मिरची घालून घेते आणि अर्धा मिनिट भाजी परतून घेते. आपण आता टोमॅटो आणि शिमला मिरची शिजण्यासाठी 1 ग्लास पाणी घालूया आणि यावरती झाकण ठेवून 5 मिनिट भाजी शिजवून घेऊया. 5 मिनिट झाले आहेत. आता आपण बघूया भाजी शिजले का ती. हे बघा, कलरसुद्धा खूप सुंदर आला आहे. टोमॅटो आणि शिमला मिरची छान शिजली आहे. आता मी चमच्याने थोडे मॅश करून घेते आणि कुकरमध्ये आपण जी भाजी मॅश केली होती ती मी यामध्ये घालून घेते. आणि ही सर्व मी चांगली अशी मिक्स करून घेते भाजी. भाजीला कलर बघा किती सुंदर आला आहे तो. बीट घातल्यामुळे भाजीला छान कलर येतो. यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि ही भाजी मी आता छान अशी मिक्स करून घेते आणि वरती आपण झाकण ठेवून 5 मिनिटभर वाफ देऊन घ्यायची आहे. 5 मिनिट झाले आहेत. आता आपण बघूया भाजी तयार आहे का. ही बघा, भाजी तयार आहे आणि यावरती मी आता कोथिंबीर घालते आणि अमूल बटर घालते मी आणि ही भाजी आता आपली खाण्यासाठी तयार आहे. आता आपण
पाव गरम करून घेऊया। तर मी एक तवा घेतला आहे आणि त्यामध्ये मी थोडेसे बटर घातले आहे। बटर जळू नये म्हणून मी थोडेसे तेल घातले आहे आणि हे मी छान मिक्स करून घेते। आणि यामध्ये आपण आता भाजी आहे ती आपण घालून घेऊया। छान अशी मिक्स करून घेतल्यानंतर यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि पाव यावरती मी ठेवणार आहे। पाव हे छान गरम करून घ्यायचे आहेत, त्यामुळे पावांना खूप छान टेस्ट येते। हे बघा पाव तयार आहेत। आता आपण ही भाजी सर्व करून घेऊया। अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा। चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।